न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज। संभाजीनगर आणि शाहूनगर येथील एमआयडीसी इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न विधान परिषदेत मांडून तेथील रहिवाशांच्या समस्या अधोरेखित केल्याबद्दल आमदार अमित गोरखे यांचे नागरिकांकडून स्वागत होत आहे। मात्र पिंपरी चिंचवड हे केवळ संभाजीनगर आणि शाहूनगर पुरते मर्यादित नसून संपूर्ण शहर अनेक नागरी समस्यांनी वेढलेले असल्याने त्या प्रश्नांनाही तितक्याच ताकदीने विधानमंडळात आणि प्रशासनासमोर मांडलं जावं अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। शहरातील अनेक भागांमध्ये पाणी पुरवठा नियमित आहे, रस्त्यांची दुरावस्था, वाढती वाहतूक कोंडी, खड्डे, अतिक्रमण, पार्किंगची समस्या, फुटपाथवरील फेरीवाले आणि पादचाऱ्यांची गैरसोय हे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहेत। अतिक्रमण हटवण्यासाठी अधूनमधून कारवाई केली जाते, मात्र काही दिवसात पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होत असल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी नाराजी वाढत आहे। काही ठिकाणी तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याची भावना नागरिक व्यक्त करतायत। 1 तारखेपासून मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमधील ओला कचरा महानगरपालिका उचलणार नसल्याच्या निर्णयामुळे हजारो नागरिकांमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झाली। त्याचबरोबर मोठ्या सोसायट्यांमधील क्लब हाऊस, स्विमिंग पूल, जिम, कम्युनिटी हॉल आणि इतर कॉमन एरियांवर आकारण्यात येणाऱ्या कराबाबतही नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत। स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रस्तावाला अनेक ठिकाणी विरोध होत असून ग्राहकांच्या शंका आणि आक्षेपांवर अद्याप समाधानकारक उत्तर मिळालेले नाही। या विषयावर लोकप्रतिनिधींनी स्पष्ट भूमिका घ्यावी आणि नागरिकांच्या हिताचे संरक्षण करावे अशी मागणी केली जात आहे। नागरिकांचे म्हणणे आहे की पिंपरी चिंचवड शहरात सध्या विधानसभेचे 3 आमदार, विधान परिषदेचे 2 आमदार, विधान परिषदेचे उपसभापती तसेच महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे। त्यामुळे केवळ एका भागाचा नव्हे तर संपूर्ण शहरातील नागरिकांच्या प्रश्नांवर सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे। विशेष म्हणजे ही केवळ एका आमदाराची जबाबदारी नसून शहरातील 3 विधानसभा मतदारसंघाचे आमदार, विधान परिषदेचे 2 आमदार, सर्व नगरसेवक आणि सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या या प्रश्नांसाठी शासन आणि प्रशासनाकडे प्रभावी पाठपुरावा करावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। नागरिकांमध्ये अशीही चर्चा सुरू आहे की केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार, राज्यात सत्ताधारी आघाडीचे सरकार, महानगरपालिकेत भाजपची सत्ता आणि शहरात मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी असताना देखील जर पाणी, रस्ते, वाहतूक, अतिक्रमण, कचरा व्यवस्थापन आणि करांचे प्रश्न कायम असतील तर पंतप्रधान मोदी यांनी दिलेला सबका साथ सबका विकास हा संदेश प्रत्यक्षात नागरिकांपर्यंत कधी पोहोचणार? काही नागरिकांच्या मते विकासाच्या घोषणा आणि प्रत्यक्ष परिस्थिती यामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे। त्यामुळे लोकप्रतिनिधींनी केवळ निवडक प्रश्नांपुरते मर्यादित न राहता संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराच्या मूलभूत समस्यांवर विधानमंडळात आणि शासन स्तरावर सातत्याने आवाज उठवण्याची गरज आहे। संभाजीनगर आणि शाहूनगरचा पुनर्विकास निश्चितच व्हावा आणि तेथील रहिवाशांना न्याय मिळावा। मात्र त्याच वेळी शहरातील लाखो नागरिकांना भेडसावणारे पाणी, रस्ते, वाहतूक, अतिक्रमण, ओला कचरा, वाढीव कर आणि स्मार्ट मीटर यासारखे प्रश्नही प्राधान्याने सोडवले जावेत अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत। न्याय क्रांती न्यूजच्या माध्यमातून शहरातील सर्व आमदार, विधान परिषद सदस्य, नगरसेवक आणि प्रशासनाला या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन करण्यात येत आहे। तसेच या बातमीची दखल घेऊन ठोस कार्यवाही झाली नाही तर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून नागरिकांच्या वतीने जाब विचारला जाईल आणि या प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा केला जाईल असा इशाराही नागरिकांनी दिलाय। संभाजीनगर, शाहूनगरचा विकास व्हावा पण संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरालाही न्याय मिळाला पाहिजे, तेव्हा सबका साथ सबका विकास या संकल्पनेला खरा अर्थ प्राप्त होईल अशी भावना नागरिक व्यक्त करतायत। अमित गोरखे सभापती महोदय, पिंपरी चिंचवड मध्ये MIDCच्या आज 1000 पेक्षा जास्त इमारती आहेत आणि मागच्या अधिवेशनात सुद्धा हा विषय लक्षवेधीद्वारे मी मांडला होता। संभाजीनगर, शाहूनगर मध्ये आज MIDCचे अनेक घर आहेत पण तिथे UDCPR लागू नाहीये आणि आज तिथे पुनर्विकास धोरण याविषयी आपण बैठक लावणार असं आश्वासित केलं होतं। ती बैठक अजून झालेली नाहीये। माझा आपल्याला प्रश्न हाच आहे की संभाजीनगर, शाहूनगर मधल्या ज्या इमारती आहेत आज MIDCच्या तिथे काम करणाऱ्या वर्कर्सनी ते घरं घेतली, ती लोक आज रिटायर्ड झालीत त्या ठिकाणी, पण आज त्या इमारती उभ्या आहेत। रिटायरमेंट झाल्यामुळे त्यांना 6व्या 7व्या मजल्यावर चढता येत नाही लिफ्ट नसल्यामुळे। तर आपण हे पुनर्विकास धोरण
हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू करण्याबरोबर संभाजीनगर, शाहूनगर, पिंपरी चिंचवडमधल्या ह्या हजारो ज्या बिल्डिंग्स आहेत त्यांच्यासाठी विशेष बैठक घेणार आहात का आणि हे UDCPR व पुनर्विकास धोरण लागू करणार आहात का? MMR रिजनच्या पद्धतीनं जर छत्रपती संभाजीनगर असेल, पुणा असेल, पिंपरी चिंचवड असेल, अशीच परिस्थिती असेल तर या धोरणाची अंमलबजावणी त्या भागामध्ये पण कशा पद्धतीनं करता येईल याचा विचार MIDC नक्की करेल. लक्षवेधी क्रमांक 2. प्रशांत घाटे, संपादक, न्याय क्रांती न्यूज. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.